बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, दामोदर एक असतो, त्याला स्वप्नामध्ये पांडुरंग येणार आहेत असं सांगितलेलं असतात. सोबत 200 ते 400 लोक येणार आहेत आणि त्यांच्यासाठी जेवण करून ठेव असे पांडुरंगाने सांगितलेलं असतं. तो सर्वांना सांगतो, असं मला स्वप्न पडले आहे म्हणून. व त्याच्याकडं पैकं नसतं, धान्य नसतं. तो हाच विचार करत असतो की मी बनवायचं कसं, जेवण तयार करायचं कसं, माझ्याकडं पैकं येणार कुठून. तो शेटजींकडून पैकं घेतो. शेटजी त्याला सांगू लागतात, अरे तू काय करत आहेस आणि असं का करत आहेस, पैकं कुठंतरी चांगल्या कामासाठी वापर. दामोदरची खूप श्रद्धा असते. तो म्हणतो, नाही मी जेवण बनवणारच आणि देव माझ्या घरी येणारच आहेत. त्याची पत्नी त्याला साथ देते व म्हणते, तुमची श्रद्धा आहे तर तुम्ही खरा आणि देव आपल्या घरी येणार म्हणजे येणार. आणि तसंच होतं. बाळूमामा त्यांच्या घरी येतात. सर्वांना आश्चर्यचकित होतं व सर्व लोक म्हणतात, हो दामोदर बोललं ते